जे जन्माला येतं ते कालांतराने लोप पावतं. हा निसर्गाचा नियमच आहे. मग ती व्यक्ती असो, वास्तू असो किंवा वस्तू, आज ना उद्या ती काळाच्या पडद्याआड जाणारच. पण एवढं मात्र नक्की की जाता जाता त्या आपल्या अस्तित्वाचे काही ना काही अवशेष हे मागे सोडून जात असतात. त्यांच्या पाऊलखुणा आपल्याला नेहमीच साथ घालतात. अर्थातच त्यातच दडलेले असतात ते गतकाळातील असंख्य अनुभव आणि त्यांची अनुभूती. काळाच्या ओघात वाहत जाते ती शरीररूपी जडता. आत्मा मात्र मागे रेंगाळत राहतो. कितीतरी ठसे आणि खुणांमधून तो वर्तमानाला नेहमीच खुणावत राहतो. तो जणू काही सांगत असतो की अरे, आमच्या या पाऊलखुणा जतन करा आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसमोर आमचं अस्तित्व मूर्त रूपात मांडा. जतन, संवर्धन आणि नवनिर्मिती यांच्या माध्यमातून त्यांना आमची ओळख पटवून द्या. खरंच खूप मोठं आणि जिकिरीचं काम आहे हे. त्यासाठी आवश्यक आहे तो इतिहास आणि संस्कृतीबद्दल मनात असणारा सन्मान आणि जिव्हाळा, आणि त्याचबरोबर जबरदस्त इच्छाशक्ती. त्यातूनच मग फुलत जातो तो ध्यास आणि नवनिर्मितीचं वेड. या अशा अलौकिक कार्यात स्वतःचं आयुष्य झोकून देणाऱ्यांचे ह्या प्रवासातले अनुभव ऐकणं ही तर आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. आणि आज माझ्याबरोबर ईशान क्षीरसागर आहेत, द फेस बिहाइंड द व्हेरी वेल नोन ब्रँड मोहर. मोहर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या मागचा जो फेस आहे तो ईशान क्षीरसागर यांचा आहे. ईशान, वेलकम. Thank you so much, Neha, for having me on your show. Thank you so much. ग्रेट. सो आता हा जो आपला शो आहे बेसिकली, त्याच्यात ना मी अशा लोकांचे इंटरव्ह्यूज घेते ज्यांनी आपला पॅशन प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केला आहे. आणि तुला मी फॉलो करते, मोहरला मी फॉलो करते. सो तू लिटरली तुझं जे पॅशन आहे, आतून जे तुला येतं ते तू तुझं आज प्रोफेशन बनवलंयस. True. सो हाऊ वॉज द जर्नी, इफ यू कॅन जस्ट लेट अस नो. Mohar is a passion and a personal interest also. का सांगतो? कारण जेव्हा ॲज अन आर्टिस्ट मी वाडे पडताना पाहतो किंवा आर्ट डिप्लीट होताना पाहतो, तर ते होत असताना माझा काय खारीचा वाटा ह्याच्यात होऊ शकतो ॲज अन आर्टिस्ट म्हणून, ह्या धडपडीतनं आय थिंक मोहर चालू झालं. आणि त्याला जो रिस्पॉन्स आला, म्हणजे ऑनेस्टली एखादी गोष्ट चालू करणं पण त्याला रिस्पॉन्स नसणं ही पण एक दुर्दैवाची गोष्ट असते. पण माझ्या बाबतीत ते उलटं घडलं की चालूही झालं, त्याला रिस्पॉन्सही तितकाच चांगला मिळाला, टचवूड, आणि त्याच्यामुळे आज मोहर इज डुईंग व्हॉट इट इज. लवली. आणि मोहर हे नाव कसं सुचलं तुला? व्हॉट इज द स्टोरी? मोहर हे नाव पण मजेशीर आहे. माझ्या आजी आणि आजोबांचा नावाचं मिक्सचर आहे. मोहिनी आणि मनोहर याच्यातनं मोहर असं झालंय. मला लहानपणीपासून माझ्या आजी आणि आजोबांनी कलेची किंवा इतिहासाची आवड निर्माण केली. आणि मला कायम असं होतं डोक्यात की आपण जेव्हा काहीही सुरू करू ॲज अन आर्टिस्ट किंवा ॲज अन अडल्ट, तर ह्या दोघांचं नाव कुठेतरी आलं पाहिजे. सो मोहिनी आणि मनोहर ह्याचं मोहर असं मी केलं. किती सुंदर. म्हणजे ॲक्च्युली इन टू वेज दिस मेक्स सेन्स की तू अँटिक्स आणि विंटेज गोष्टी, अँटिक्स ह्याच्याबद्दल मोहर हा ब्रँड आहे आणि त्याच्यात तुझ्या आजी आजोबांचे नावं इनकॉर्पोरेट केली आहेस. सो आय थिंक ब्युटिफुल. थँक्यू. आणि आता मला तुला बेसिकली विचारायचं आहे की आपण बघतो की ठीक आहे, पॅशन प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं, इट्स अ ब्युटिफुल थिंग, पण त्याच्याबरोबर काही चॅलेंजेस सुद्धा येतात जे डेली बेसिसवर तुला ॲज अ ब्रँड फेस करायला लागतात. सो काय आहेत ते चॅलेंजेस? चॅलेंजेस म्हणजे मी आता त्या चॅलेंजला खरं पॉझिटिव्ह चॅलेंज म्हणेन. कारण झालं असं आहे की मी तर काम करतोय, पण माझ्यासोबत अनेक लोक आर्किटेक्ट्स आहेत, इंटिरियर डिझायनर्स आहेत किंवा डिझायनर्स आहेत, जे अँटिक्स त्यांच्या इंटिरियर्समध्ये किंवा प्रोजेक्ट्समध्ये इन्कॉर्पोरेट करत आहेत. अर्थात अँटिक्स म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी 100 वर्षापेक्षा जास्त आहे त्याला आपण अँटिक्स म्हणतो. अँटिक्स ही टर्म खूप लूजली वापरली गेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा मी म्हणतोय की अँटिक्स, तर ज्या गोष्टी आता 100 वर्षापेक्षा जास्त आहेत त्या अशा किती पुरणार? कारण सोशल मीडियामुळे एक गोष्ट अशी झाली आहे की सगळ्यांनाच आपल्या घरात अँटिक्स पाहिजेत, सगळ्यांनाच ते आवडू लागलं आहे, सगळ्यांनाच तो एक ट्रेंड निर्माण झाला आहे.
तर इमॅजिन करा की तो सोर्स पण लिमिटेड आहे ना, तो सोर्ससुद्धा आता कमी होत चालला आहे. त्याच्यामुळे तो जो चॅलेंज आहे तो खरं पॉझिटिव्ह चॅलेंजच आहे की लोकांना आपलं हेरिटेज, आपलं ट्रेडिशन घरात आपल्या हवं आहे. त्याच्यामुळे चॅलेंज असा आहे की आता मला ते सापडणं किंवा माझ्यासारख्या अनेकांना ते मिळणं कमी झालं आहे आणि तो सगळ्यात मोठा चॅलेंज आत्ता मी फेस करतोय. आणि आता हे आपल्या मागे छान मला गोष्टी दिसतात, तर इफ यू कुड जस्ट एक्सप्लेन की काय आहे हा पीस एक्झॅक्टली आणि हाऊ डू यू क्युरेट इट. सो तुम्ही मोहर माझं जर पेज बघितलं, बहुतांश गोष्टी त्याच्यात म्हणजे वॉल पीसेस असतील, नेम प्लेट्स असतील ज्या खूप डिमांडमध्ये असतात, आणि इतरही गोष्टी. तर त्याच्यात तुम्ही जर बघितलं असेल तर ते जे कार्विंग्ज आहेत, ते जे नक्षी आहे तर ती सगळी जुन्या वाड्यामधनं किंवा मंदिरांमधनं, घरांमधनं, हवेल्यांमधनं ही अक्रॉस इंडिया मी ती उतरवली जाणारी नक्षी गोळा करतो आणि त्याच्यातनं हे सगळे प्रॉडक्ट्स मी बनवतो. सो माझा हा क्लेम आहे की माझे प्रॉडक्ट्स हे 100% ऑथेंटिक अँटिक आहेत, अनलेस अँड अंटिल मी फक्त त्याच्यात स्क्रूज आणि काय हँगिंग हुक्स हे आजचे वापरतो. पण तुम्ही जर जे बघत असाल माझ्या पेजवर, ते सगळं मी स्वतः हाताने जाऊन जमवतो आणि त्याच्यातनं माझे प्रॉडक्ट्स निर्माण होतात. मोहरबद्दलचा फीडबॅक मला खूप लोकांनी हाच दिलाय की ऑथेंटिसिटी जी आहे, जी आजकाल खूपदा आपल्याला मिसिंग दिसते, ती तुझ्या प्रोडक्ट्समध्ये आहे. तर आता ले पर्सनसाठी ज्यांना माहीत नाहीये की ऑथेंटिक काय आणि फेक काय, तर ते कसं आपण ओळखू शकतो? ऑनेस्टली ऑथेंटिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ऑथेंटिक हा शब्द सुद्धा आजकाल खूप लेजेट, ऑथेंटिक हे शब्द आत्ता सगळ्यांच्याच तोंडावर आहेत. पण मला असं कायम वाटतं की साधी गोष्ट आहे, म्हणजे आता आपण अनेक रील्स पाहतो इंस्टाग्रामवर आणि पोस्ट्स पाहतो. कित्येकदा असं होतं की ज्या रेस्टॉरंटचं ते रील आहे किंवा ज्या जागेचं, ज्या सर्व्हिसचं ते रील आहे, तिथे गेल्यावर अनेकदा आपला भ्रमनिरास होतो की ती चव चांगली नसते, पण मे बी त्यांच्या मार्केटिंग टीमनी ते हाईप केलेलं आहे. तर जोपर्यंत तुम्ही ते स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही की काय ऑथेंटिक, काय फेक. आणि परत सब्जेक्टिव्हिटी ही आलीच की मला काय आवडतंय, बरोबर, मला काय प्युरिटीचं किंवा काय प्युरिटी पण अगं सब्जेक्टिव्ह आहे. तर तुम्हाला काय आवडतंय, त्याच्यामुळे मी असं म्हणेन की ऑथेंटिसिटी कळण्यासाठी तुम्हाला पर्सनली त्याचा अभ्यास लागतो. अभ्यास मी अगदी म्हणणार नाही, अभ्यास हा खूप जड शब्द आहे. ऑब्झर्वेशन लागतं आणि बघत राहायला लागतं. जरुरी नाही की तुम्ही आज बघितलं तर आजच घ्या, पण तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त बघाल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला लगेच फरक कळणार आहे. करेक्ट आहे. आता गंमत अशी आहे की आपली जी जनरेशन आहे त्यांना लहानपणापासून अवेअरनेस नाहीये, पण तू मुलांना हेरिटेज वॉक्सला नेतोस, सो त्यांना आत्तापासून त्यांची नजर तयार करतोय. बरोबर. सो त्याच्याबद्दल तू काय सांगशील? असं म्हणेन की मी ज्या शाळेत शिकवतो, भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्या मंदिर, इथल्या माझ्या प्रिन्सिपल्स ह्या अत्यंत सपोर्टिव्ह आहेत. इथले माझे डिरेक्टर हे अत्यंत सपोर्टिव्ह आहेत, जे मला हे असे उपक्रम राबवू देतात. याचं कारण मुळात असं आहे की जेव्हा मी हे सगळं प्रॉडक्ट्स आणि मोहर चालू केलं तेव्हा लोकांना हा सगळ्यात पहिला पडलेला प्रश्न असा होता की अजूनही मिळतं, अजूनही वाड्या आहेत, अजूनही कार्विंग्स आहेत. तर तेव्हा मी त्यांना असं म्हणलं की ही आहेत. मग ते म्हटले मग कुठे आहेत? मग ते कुठे आहेत तर त्याचा स्रोत, त्याचा सोर्स दाखवला पाहिजे. बरोबर आहे. मग त्याचा स्रोत आणि त्याचा सोर्स दाखवायचा असेल तर पुण्यासारखं दुसरं शहर नाही, कारण आपण पुण्यात बसले आहोत. आणि ऑफकोर्स म्हणजे जगात सगळ्यांना सगळीकडेच हेरिटेज आहे. मी पुण्याचा ध्वज मिरवत नाहीये, पण पुणे ही जेव्हा आपण म्हणतो की सांस्कृतिक राजधानी आहे, तर मला असं वाटतं की तिथे असलेल्या शाळेत जेव्हा मी एखादी गोष्ट शिकवतोय, आर्ट शिकवतोय, आणि मला त्याची जी काय थोडीफार इतिहास किंवा त्याची आर्किटेक्चर बद्दल थोडीफार जी काय माहिती आहे, मी काही इतिहास तज्ज्ञ नाहीये, मी काही हिस्टोरियन नाहीये, पण मुलांना माझ्या लेवलला जे काय मला नेऊन दाखवता येईल तर ते मी करतो. कारण ते फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दलचा असलेला अभिमान, याच्यातनंच आपलं कुठेतरी देश घडतो, आपलं कॅरेक्टर घडतं असं मला वाटतं. आणि जर आज मी त्यांना ते दाखवलं तर साहजिकच उद्या ते जेव्हा
इतर राज्यांमध्ये किंवा इतर देशांमध्ये फिरतील तेव्हा दे कॅन ड्रॉ पॅरलल्स. करेक्ट. कारण इतिहास म्हणजे काय, तुम्ही पॅरलल्सच ड्रॉ करता की समकालीन कोण होतं, कुठे काय मोटिव्स रिपीट झालेत, कुठे काय इन्फ्लुएन्स आहे. तर दॅट इज हाऊ यू शो पीपल, राईट? सो आय थिंक म्हणून मी ते हेरिटेज वॉक्स माझ्या मुलांसाठी प्रामुख्याने घेतो. वाव. आणि मेजरली तुला अँटिक्स कुठल्या टाईपचे, आता पेशवेकालीन सपोज म्हटलं आपण, तर काय टाईपचे मोटिव्स त्याच्यात जास्त दिसतात? ऑनेस्टली आपल्याकडे पेशव्यांच्या आर्किटेक्चरमध्ये सुद्धा, म्हणजे जे मराठा आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणतो, मोस्टली सगळं बॉरोड आहे मुघल आर्किटेक्चर मधनं. आणि साहजिक आहे, म्हणजे त्यात काही असं वादाची गोष्ट नाहीये. पण इन्व्हेडर्स आपल्याकडे इतका काय राहिले तर साहजिकच आहे की त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्या डिझाईन्सवर होणार आहे. आणि पेशव्यांच्या काळात असं होतं की पेशव्यांकडे सत्ता होती, पैसा होता, सो दे कुड हायर द बेस्ट इन द मार्केट. करेक्ट. सो पुण्यामध्ये किंवा पेशव्यांचे जिथे जिथे सरदार होते तिथे तुम्हाला जी कारिगिरी दिसते आजही काही वाड्यांवर, साड्यांवर, दागिन्यांवर, तर ती जी दिसते ती अप्रतिम दर्जाची आणि ती आजही आहे. अनेकांच्या प्रायव्हेट कलेक्शन्स मध्ये आहे, जी मी स्वतःहून पाहिली आहेत, म्युझियम मध्ये असतात. मला तर म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येकाने तुमच्या जवळ असलेलं म्युझियम बघा. एकदा तुम्ही म्युझियम बघितलं की तुम्हाला ती एक आवड लागेल, निर्माण होईल की येस आज हे मी बघितलं, मग उद्या मी ते बघितलं. ती तुमची एक बकेट लिस्ट तयार होईल. करेक्ट. आणि आपण खूप सगळेच जण आजकाल खूप ट्रॅव्हल करतो, कोणी स्पेनला जा, कोणी युरोपला जा, सगळीकडे त्यांचं हेरिटेज आहे. नजर तयार झाली तर तिकडच्याही गोष्टी आपण आय थिंक बघू शकतो आणि समजू शकतात आपल्याला व्हॉट इज अँटिक अँड व्हॉट इज नॉट. ओके, ग्रेट. आणि अजून एक आय डोंट नो हा फनी क्वेश्चन आहे का नाही, तुला विचारत असतील लोक आय एम शुअर, की आता तुम्ही या वाड्यातनं आणलं तर म्हणजे हे किती सेफ आहे किंवा तिथे काही अशा गोष्टी घडल्या होत्या का, असे प्रश्न येतात का तुला? खूप येतात असे प्रश्न. मला वाटलं हा प्रश्न की काय मग तिथे कोण राहिला असेल, तिथं काय असतात असे प्रश्न. पण मी असं म्हणतो की कोणाच्या घरात भांडणं नाही आहेत, कोणाच्या घरात लोक मरत नाही, कोणाच्या घरात काय, प्रत्येकाच्या घरात माणूस त्या काळी जो वागत होता तोच आता वागतोय. त्याच्यामुळे वाईब्स आणि असं काही मला पर्सनली वाटत नाही. हा माझा पर्सनल बिलीफ आहे, म्हणजे हा मी काही कोणावर थोपत नाहीये. पण मला असं वाटतं की मोस्टली तुम्ही जे त्याच्याशी कनेक्ट करा, म्हणजे आता माझ्याकडे उजव्या सोंडेचा गणपती मी एक माझ्या कलेक्शन मध्ये होता. आता जनरली लोक म्हणतात की उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोहळं खूप असतं वगैरे. 6 वर्ष मी तो गणपती नुसता माझ्या शेल्फ मध्ये पडून होता, ना मी कधी त्याला पूजा केली, ना कधी फुल व्हायला, ना काही. टचवूड माझ्याकडे 6 वर्षात त्या गणपतीने काही हाहाकार माजवला नाही. सो आय थिंक तो एक पर्स्पेक्टिव्ह असतो. इट्स आवर बिलीफ. आय थिंक इट इज आवर बिलीफ. तुम्ही जर तुमचा आउटलुक कसा आहे, तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर गोष्टी पॉझिटिव्ह घडतात. तुम्ही जर नेगेटिव्हिटीनीच सारखं त्या गोष्टीकडे बघत गेलात तर एक गोष्ट मी मानतो की वाईब असते. बरोबर. येस. सो तुम्ही ती वाईब क्रिएट करता. हीच गोष्ट आपल्या घरात आल्यानंतर आपण काय वाईब क्रिएट करतो, दॅट इज इम्पॉर्टंट. सो इथे असलेल्या वस्तूंनी, आज हा स्टुडिओ माझ्याकडे 3 वर्ष मी या स्टुडिओमध्ये, कुठलाही अनुचित प्रसंग घडला नाही. आणि छानच चाललंय, छानच चाललंय, उत्तमच चाललंय. इनफॅक्ट लोकांना इथे म्हणजे मी स्वतःहून नाही, लोक असं म्हणतात की माझ्या स्टुडिओमध्ये आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं. कदाचित मी आता तुला आल्यावर हीच गोष्ट आता ईशानला म्हणले की इतकं पॉझिटिव्ह आणि देयर इज समथिंग अबाउट दिस प्लेस. सो मला असं वाटतं की तुम्ही काय क्रिएट करता ना त्याच्या, तुझा वाईब आय थिंक यू हॅव गिव्हन द प्लेस. सो आय थिंक तुम्ही 17 ठिकाणून आणलेल्या गोष्टींकडे जेव्हा तुम्ही प्रेमाने बघणार तर ते तुम्हाला प्रेमच देणार. करेक्ट. तुम्ही जर त्याच्यात खोचा काढला गेला, इट इज एंडलेस. ऍब्सोल्युटली. मग तर तुम्हाला रस्त्यावर चालतानाचा माणूस पण दोषी वाटतो. खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलंस, कारण आय थिंक हे सगळे प्रश्न आपल्या ऑडियन्सला सुद्धा पडतील. ट्रू. आता मला जाणून घ्यायचंय तुझी प्रोसेस काय असते, हाऊ डू यू गो अबाउट दिस? प्रोसेस सांगायची झाली तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे ॲज अन आर्टिस्ट म्हणून सुद्धा मी सांगतो, कारण मी हा प्युअरली बिझनेस म्हणून ऑनेस्टली करत नाही. माझ्यातल्या एक
किडा आहे, माझ्यातली एक खाज आहे एक आर्टिस्ट म्हणून. म्हणून हे जी काही एकनेक वस्तू मी इथे मांडली आहे किंवा वापरतो माझे प्रोडक्ट्स घेताना करताना, तर ती प्रत्येक गोष्ट घेताना मी ती मला आवडली आहे का तरच घेतो. ते फार महत्वाचं आहे, कारण ते जर मी कस्टमरला हे आवडलंय, हा माल विकला जाणार आहे किंवा ही साडी विकली जाणार आहे, लाल रंग आता सध्या ट्रेंड मध्ये म्हणून मी लाल कलरच्या साड्यांचा ढीग रचलाय, असा माझा आउटलुक नाही. ऍज अन आर्टिस्ट म्हणून मला प्रत्येक इथली गोष्ट आवडलेली, कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्या जर ही गोष्ट विकली गेली नाही तर एक व्यावसायिक म्हणून मला जो त्रास होणार आहे की अरे ही गोष्ट का खपत नाहीये, तर मी त्याला ही गोष्ट का खपत नाहीये या दृष्टीने मी त्याच्याकडे बघतच नाही. मी तो वारसा म्हणून पहिले बघतो, त्याच्यावर मी कुठलंही कधीही डिस्काउंट देत नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे नमूद करतो. कारण त्याच्या मागे त्यांनी घेतलेले, त्या लोकांनी घेतलेले कष्ट, मी घेतलेले कष्ट, याला डिस्काउंटच्या तराजूत मी तोलतच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट मी जेव्हा आणतो तेव्हा त्याच्यावर प्रचंड धूळ, माती, तेल, रंग हे सगळं असतं. ते सगळं साफ करणं, त्याला त्याच्यातनं एक डिझायनर म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून एखादं प्रॉडक्ट व्हिज्युअलाइज करणं, ते तसं कापून, ते तसं जोडून, त्याला पॉलिश करून, त्याचा फोटोशूट करून, त्याचं सोशल मीडिया मार्केटिंग करून ती क्लायंट घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत असणारा काळ हा कधी 10 दिवसाचा असतो, कधी 6 महिन्याचा असतो, कधी वर्षभराचा असतो. त्याच्यामुळे मी कस्टमाइज करत नाही. कारण तुम्ही सांगा मला, जर मी हा क्लेम करतोय की मी प्रत्येक प्रॉडक्ट युनिक आहे, ते युनिक का आहे? कारण नव्याने काही बनत नाही, जे आहे ते होत आहे. त्याच्यामुळे माझा ब्रँडचा USP असा आहे की कुठलंच प्रॉडक्ट रिपीट होत नाही. त्याचा फॉर्मॅट रिपीट होईल पण त्याचं मोटिव्ह किंवा त्याची कलाकुसर एकासारखं दुसरं नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला इथून गोष्ट घेऊन जाताना हे हक्कानी आणि अभिमानाने सांगता येतं की माझ्याकडे मोहरचा हा युनिक पीस आहे. प्रत्येकाला काहीतरी युनिकनेस आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इतकी युनिक गोष्ट आपल्या घरात लागते ना, तेव्हा वारंवार लोक आपल्याबद्दल किंवा ब्रँड बद्दल बोलतात, कारण ती मेहनत त्या प्रोडक्ट्स मध्ये दिसते, त्या फिनिशिंग मध्ये दिसते. कुठलंही काम वेळेअभावी मारून नेलंय, मटेरियल अभावी चेपून दिलंय असं नाही. बरोबर. सो आणि बहुतांश गोष्टी या मीच करत असल्यामुळे त्याच्यावर एक क्वालिटी चेक आहे. करेक्ट. हा फार महत्वाचा आहे, कारण ह्याच्यात मास प्रोडक्शन नाहीये. यू आर द टीम, राईट? हा, कारण मला खूप लोक विचारतात की स्केलेबल आहे का हा बिझनेस? कारण आता सगळे लोक फिगर्स बद्दल बोलतात आत्ताच्या काळात. स्केलिंग, तुम्ही किती पोचताय, रीच काय आहे, तुम्ही मास प्रोड्यूस करताय का, आउटलेट्स किती करता येतील, आउटलेट्स किती आहे, असं नाही. आणि ज्याला ते समजतं तोच थांबतो, तोच तुझा कस्टमर, तोच माझा कस्टमर आहे. कारण अगेन मी निश क्रिएट करतोय, मी मास क्रिएट नाही करत. फॅक्टरी मध्ये असं बनवू शकत नाही जे लोकांच्या डोक्यात येतं की अरे फॅक्टरी, मास प्रोडक्ट. 80% भारतात हे फेक अँटिक्स बनवले जात आहेत, विकले जात आहेत अँटिक्सच्या किमतीला, लोक ते घेत आहेत. ओके, ठीक आहे, मला काही जज करत नाहीये, पण प्रत्येकाचा एक आउटलुक आहे, प्रत्येकाचा एक टेस्ट आहे, प्रत्येकाचं एक काहीतरी टाइम आहे. माझ्या घरात काय पाहिजे हे मीच ठरवू शकते की कसं त्याच्यामुळे पाहिजे. मला माझे मित्र मजेनी म्हणतात की तू अगदी पुणेरीपणाने धंदा करतोस, जे थांबतील त्यांना मिळेल, लाईनीत या. सो कदाचित तो पुणेरी गुण सुद्धा माझ्या ब्रँडला फायद्याचा ठरतोय. मी तेच म्हणणार होते, का नाही जर तू हे ऑफर करत असशील, कारण शुड बी त्याच्यासाठी जी लोक थांबली आहेत त्यांचा फायदा झाला, हे माझा डेफिनेटली अनुभव आहे. करेक्ट आहे.
म्हणजे माझ्याकडे तुला सांगतो, ओळखीतले तुम्हाला धंद्याच्या सुरुवातीला एक मदत म्हणून करतात की अरे कोणीतरी छान हे हा, चालू मदत केलंय. म्हणून काहीतरी विकत घेतात. असंच, हो हो. बट आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड टू से की ह्या गोष्टी साहजिकच तितक्या स्वस्त नाही आहेत. नसूच शकतात त्याच्यामुळे आणि पटकन कोणीतरी येऊन माझं काहीतरी गिफ्ट सुरुवातीच्या काळात दिलं, आजूबाजूच्याच लोकांनी, नातेवाईकांनीच मला प्रमोट केलं असं झालं नाही. करेक्ट आहे. सोशल मीडियावर जेव्हा त्याची माझ्याबद्दल आलेले आर्टिकल्स, त्याच्या माझी प्रोसेस, त्याची ऑथेंटिसिटी जेव्हा लोकांनी पारखून बघितली, तेव्हा जेव्हा गोष्टी माझ्या विकल्या जाऊ लागल्या, वर्ड ऑफ माउथनी विकल्या जाऊ लागल्या, तेव्हा त्याच्यातनंच अनेक लोकांनी ते घेत गेले. ऍब्सोल्युटली. तीच माझी पोचपावती होती कामाची. म्हणजे मला कोणीही असं माझा भाचा आहे, माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे म्हणून प्रमोट केलेलं नाही. काम लोकांनी आवडलंय, authentic कामामुळे प्रमोट केलं. Correct आहे. म्हणजे मला इथे, मी मागे पण एका इंटरव्ह्यू मध्ये एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता. एक काकांचा फोन आला मला. माझा टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं आणि ते काका रिटायर्ड होते नुकतेच, आणि ते मला असं म्हणले की मी विश्रामबाग वाडा, जो पुण्यातला विश्रामबाग वाडा आहे, त्याच्यावरनं मी अनेक वर्ष माझी जॉबची मी जात होतो. मी त्याच्याकडे कधी डुंकूनही बघितलं नाही. आणि ज्यांना विश्रामबाग वाडा माहिती आहे, त्याच्यावर अप्रतिम अशी नक्षीकाम आहे पुढच्या भागावर त्याच्या, आणि आताही पण पुढच्या भागावर जो रस्त्यावर येतो. आणि ते म्हणले की 40 वर्षात माझ्या नोकरीच्या जे मी बघितलं नाही ते आज तुझं आर्टिकल वाचल्यावर मी जाऊन बघितलं पहिल्यांदा. खूप चांगलं वाटतं जेव्हा तुला सगळ्यात मजेशीर, म्हणजे हा तर मी किस्सा आधी सांगितला होता त्याच्यामुळे कदाचित काही जणांसाठी हा रिपीट असेल, पण नव्याने आता मी तुला सांगतो की अनेक लोक मला इंस्टाग्रामवर, म्हणजे ज्यांच्याकडे माझा फोन नंबर नाही आहे, जे मला ओळखत नाहीत, ते कुठेही आज फिरायला गेले, त्यांनी कुठे काही नक्षीकाम बघितलं, पॅलेसेसमध्ये असेल, मंदिरांमध्ये असेल, ते फोटो काढून पाठवतात मला आणि सांगतात की ईशान, हे काम बघताना आम्हाला तुझी आठवण झाली, किंवा तुझं काम बघितल्यामुळे आम्ही तिथे जाऊन ते नक्षीकाम ओझरतं पाहिलं नाही, पण आम्ही ते जाऊन निक्षून पाहिलं, निरखून पाहिलं. आणि ती खूप मोठी पोचपावती आहे. कारण इफ यू आर ट्राईंग टू क्रिएट काय म्हणतात, एन अवेअरनेस, येस, यू नीड टू नो हाऊ मच अवेअरनेस यू आर ट्राईंग टू क्रिएट. म्हणजे तुम्हाला नुसतं स्टॅटिस्टिक्सवर नाही कळत, जेव्हा ऍक्च्युअली लोक तुम्हाला डीएम रिअल पीपल आहेत जे तुला पाठवतात. आणि मजा बघ ना की माझ्याकडे नंबर नसताना ते शोधतात मला, म्हणजे इन्स्टावर जाऊन डीएम करतात. सो ती मला खूप मोठी गोष्ट वाटते फ्रॉम द पीपल्स पर्स्पेक्टिव्ह. अँड आय एम व्हेरी हंबल्ड म्हणजे बाय दिस रिस्पॉन्स दॅट आय गेट. व्हेरी ट्रू. वाव. आणि तुझ्या कामाला आपण टाइमलाईन तर लावूच शकत नाही, कारण कधी, म्हणजे व्हॉट इज अ मिनिमम टाइम तू एखादा पीस रेडी केलास आणि व्हॉट इज अ मॅक्सिमम टाइम? मिनिमम टाइम इज 2 ते 3 महिने. बरं, ओके. आणि मॅक्सिमम टाइम इज 1.5 वर्ष. आणि 1.5 वर्ष का? कारण त्याला एक 5 फुटाचा असा पॅनल बनवून हवा होता. आणि मी म्हटलं की बाबा, एक तर मी 5 फुटाचं एवढं मोठं काही करून इथून तिथे पाठवू शकत नाही, त्याच्यामुळे जर मला करायचं असेल तर ते फ्रॅगमेंट्स मध्ये करायला पाहिजे. आणि एवढे पीसेस काही रेडीली अवेलेबल नाहीत ना, ते काही भाजी नाहीये मंडईतनं जाऊन घेतली आणि केली. म्हणलं तू थांबू शकणार आहेस का? तर तू थांब. तो हो म्हणला. त्यांनी मला एकदाही मेसेज केला नाही घाई किंवा काय, पण ही हॅड अग्रीड टू दॅट. सो अगेन माझं काम हे कम्प्लिटली डिपेंडेंट आहे अवेलेबिलिटी ऑफ अँटिक्सवर. मी असं म्हणूच शकत नाही की दर महिन्याला मी 10 प्रॉडक्ट्स रिलीज करतो, असं होत नाही. पण जेव्हा जेव्हा होतात ऑफकोर्स मी ते पोस्ट करत असतो. आणि मोहर आम्ही फॉलो करतो, सो आम्हाला माहिती आहे, पण एक ऑडियन्सला एक ग्लिम्स इनटू व्हॉट ऑल आर द प्रोडक्ट्स दॅट यू वर्क ऑन. काय काय आहेत ते प्रोडक्ट्स? तुझं USP किंवा एक खासियत काय आहे अशी? प्रोडक्ट्स सगळ्यात माझे जास्त जे जातात ते आहेत वॉल पीसेस आणि नेम प्लेट्स.
त्याच्या खालोखाल दिवाळीत स्पेशली मी दरवर्षी एक नवीन कलेक्शन करतो दिव्यांचं. ते एक दरवर्षीचा हिट असतो. मग बाकी काय जे मिळत राहील त्याच्यातनं होत राहतं. कधी दिव्याचा हँग करण्याचा स्टँड होतो, कधी काय असे नुसते आर्ट पीसेस होतात. असं इन्स्पायर होऊ शकतो, काही बनवू शकतो, की जे कॉर्नर पीसेस होतात. सो असं देवारा होतो, देवारे केलेत मी काही. आता गणपतीकरण येतात तर काही स्पेशल असतं का तुझं गणपतीचं? गणपतीचं स्पेशल असं काही ऑनेस्टली नसतं, कारण मोहरसाठी दिवाळी खूप मोठी असते. कारण साहजिक आहे की तो बिझनेस पर्स्पेक्टिव्ह त्याच्यातला बघायचा झाला तर गणपती हा सण हा फक्त महाराष्ट्रात साजरा होतो. मोहरचा क्लायंट बेस हा नॉन महाराष्ट्रीयन्स पण आहेत, बरोबर, पीपल अक्रॉस द ग्लोब आहेत. आणि दिवाळी ही एक नॅशनल सण, सगळीकडे नॅशनल सणच आहे. त्याच्यामुळे तेव्हा डिमांड जास्त असते प्रोडक्ट्सला. म्हणजे गणपतीत नसते अशातला भाग नाही, पण दिवाळी मोठी असते. त्याच्यामुळे दिवाळीचं काम करण्यासाठी मला ऍक्च्युली गणपतीचा टाइम पण मी दिवाळीचंच काम करत असतो. म्हणजे कोणी मला सांगितलं की गणपतीच्या वेळेस आम्ही काहीतरी बघतोय तर माझ्या इथे काही रेडी असेल तर मी डेफिनेटली ते प्रेझेंट करतो. आणि त्या काळात काही ना काहीतरी प्रोडक्ट्स रिलीज होतच असतात, पण गणपती स्पेसिफिक असे प्रोडक्ट्स नसतात. ओके, मस्त. आणि मला इथे स्टुडिओमध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न, इतकं छान, आणि तो कामिंग इफेक्ट जो म्हणतो ना आपण, तो पाऊल टाकल्या मला तो फील झाला. थँक्यू. सो तुझी तू पॉझिटिव्हिटी छान स्प्रेड करतोयस. आणि तू म्हणलास खारीचा वाटा, तुझा खारीचा वाटा नाही, खूप मोठा वाटा आहे. कारण आज अवेअरनेस स्प्रेड करण्याच्या तू म्हणजे इतक्या गोष्टी तू तयार करतोयस, त्या घराघरात पोचतायत, लोकांनी बघितल्या की ते विचारतायत की हा कुठून आल्याच. तर अख्खी सगळीकडे तो एक अवेअरनेस खूप छानरित्या पसरला गेलाय. आणि जर लोकांना इथे स्टुडिओ व्हिजिट करायची असेल तर काय प्रोसिजर फॉलो करायला लागेल? स्टुडिओ व्हिजिट करायची असेल तर मला इन्स्टावर मेसेज करा. मोहर बाय ईशान क्षीरसागर हे माझं इन्स्टा हँडल आहे, किंवा पर्सनल ह्याच्यावर सुद्धा तुम्ही मेसेज केला तरी चालेल, ईशान क्षीरसागर. तिथे तुम्ही मला सांगा की तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. आणि माझा स्टुडिओ हा पुण्यात आहे, सेनापती बापट रोडला. सो मी आपण टाइम फिक्स करू शकतो, एक म्युच्युअल कन्व्हिनियंट टाइमला आपण अपॉइंटमेंट घेऊन स्टुडिओ व्हिजिट करता येईल. अदरवाईज स्टुडिओ हा स्टोअर सारखा नाहीये की कधी वॉक इन क्लायंट्स मी हे करत नाही, केटर करत नाही. त्याचं कारण असं आहे की मी स्टुडिओ सोबत नोकरीही करतो, सो आय एम ऑल्सो बिझी विथ दॅट. आणि कुठल्या अडल्ट्सना सपोज एखादा हेरिटेज वॉक ऑर्गनाईज करायचा असेल तर ती काही प्रोसेस आहे का? मी तुझ्या बरोबर कोऑर्डिनेट करून तसं काही करू शकतो? जे काही इन्क्वायरी असेल तर त्याच्यासाठी आपण लिंक्स प्रोव्हाइड करूयात खालती इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, सो दे कॅन गेट इन टच विथ यू. डेफिनेटली. कारण काय होतं माहितीये का, एकातनं दुसरी गोष्ट निघत जाते. म्हणजे जे मोहरचं काम बघतायत ते नंतर मला पर्सनली फॉलो करायला लागतात. माझ्या पर्सनल पेजवर माझे टीचिंग रिलेटेड किंवा किड्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतात. मग तिथून कोणीतरी त्याच्याबद्दल बोलत, इट इज ऑल इंटरलिंक्ड. मग कोणीतरी टीचर ट्रेनिंग साठी बोलत, कोणी किड्स वर्कशॉप साठी बोलत. सो द एन्क्वायरीज डिरेक्टली डीएम ईशान त्याला मेसेज करू शकता. आणि थँक्यू सो मच फॉर माझ्या सगळ्या क्वेरीज तू खूप छान आन्सर केल्यास. आणि एक अजून एक पॅशन टू प्रोफेशन हा विषय आपण मांडू शकलो आपल्या ऑडियन्स समोर. कारण आजकालच्या आय थिंक जनरेशनसाठी हे खूप गरजेचं आहे की टिपिकल गोष्टी नाही, पण तुम्ही वेगळी तुमची काहीतरी मनातली इच्छा असेल किंवा ते पॅशन असेल ते परस्यू करून सुद्धा तुम्ही काम करू शकता. हे मला बेसिकली पोचवायचं होतं लोकांना. बेसिकली एक गोष्ट मी नक्की सांगेन, जे कोणी हा इंटरव्ह्यू बघतायत आणि म्हणजे माझ्या वयाच्या अराउंड किंवा माझ्यापेक्षा लहान, मोठ्यांना मी नाही सांगत, पण चिकाटी ठेवा. हॅव अन अनडाइंग स्पिरिट टू फॉलो युअर पॅशन or a decision that you have made. कारण आपण घेतलेल्या निर्णयाला आपणच पाठिंबा देऊ शकतो करण्याशिवाय. आणि गिव्ह अप करणं खूप इझी आहे, ते चालू ठेवणं, ती कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. कारण ती कन्सिस्टन्सी तुम्हाला एक क्लॅरिटी देते की दिस इज नॉट युअर कप ऑफ टी, और दिस इज युअर कप ऑफ टी बट विथ अ लिटल एफर्ट. आणि की यू ऑल्सो हॅव युअर बॅड डेज. असं कधी कधी ते डाऊन्स येतात, असं नाही की हा रोजच असा असतो, अजिबात नाही. कारण काय माहितीये का, आता खूप
आपण डिप्रेशन हा शब्द खूप लूजली वापरतो, कारण मी शाळेत काम करतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की मुलं पण अगदी थोडंसं काही झालं की ओ आय एम सो डिप्रेस्ड हे वापरतात. हे अतिशय भयानक आहे. डिप्रेशन आय अंडरस्टँड, हे येतं, क्लिनिकल डिप्रेशन पण लोकांना येतं, पण एखादी गोष्ट झाली नाही की लगेच मी डिप्रेस्ड आहे हे म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी किती प्रयत्न केले, तुम्हाला म्हणजे तो उद्या फिल्म स्टार असो किंवा कोणीही असो, कुठलाही प्रोफेशनल असो, तो कितीही सक्सेसफुल असला तरी त्याला एक बॅक स्टोरी असते, त्याला एक मेहनत असते, त्याचे स्ट्रगल्स असतात आणि सगळे लोक स्ट्रगल्स तिथे सोशल मीडियावर टाकत नाही. अरे सगळं आपलं तुम्हाला सगळं छानच दिसतं, मुलांना असं वाटतं की किती सोपं आहे, म्हणजे हे तू असं एका दिवसात मिळवण्यासारखं, पण तसं नाही. कारण तुम्ही बघा ना की साधा पाहुणा तुमच्याकडे येणार असेल तर तुम्ही सगळं घर एकदम आवरून ठेवता, सावरता, सगळं करता, पण खरा प्रश्न आहे की ते तुम्ही रोज करता का? हा, करेक्ट. किंवा ती तुमची रोजची सवय आहे का? बरोबर आहे. तर तिथेच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. बरोबर आहे. सो कुठलंही प्रोफेशन घ्या तुम्ही, त्याच्यात तुमचा निश क्रिएट करा. मग मी तर माझ्या मुलांना म्हणजे स्टुडंट्सला हे सांगतो की तुम्ही उद्या वडापाव विका, नो प्रॉब्लेम, करेक्ट आहे, पण तो इतक्या सचोटीने विका की सगळेजण तुमच्याकडे येतील. बरोबर आहे. मी त्यांना हे सांगतो की तुम्ही रस्त्यावर न जाताना एखाद्या चौकात 2 ते 3 भिकारी असतात उभे आणि ते तुमच्याकडे भीक मागत असतात. त्या भिकाऱ्याला सुद्धा आज स्वतःची कन्सिस्टन्सी ठेवावीच लागते. करेक्ट. ही हॅज टू शो अप एव्हरी डे. भिकारी असं म्हणू नाही शकत की आज रविवार आहे तर आज मी सुट्टी घेतो. कन्सिस्टन्सी लागते ना, कारण तिथे सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन आहे सगळीकडे. आज कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन पण तुम्ही ही चिकाटी ठेवली तर सक्सेस इज युअर्स. कॉम्पिटिशन इनएव्हिटेबल आहे आणि स्वतःला अपडेट करत राहणं. कित्येक गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि ते शिकण्यासाठी कुठलंही वय नसतं. कुठलाही कमीपणा मानला तर तुम्ही मागे पडणार आहात. त्याच्यामुळे शिका. मला कुठलीही गोष्ट माहित नसताना मी या वुडवर्क मधली प्रत्येक गोष्ट आजही नव्यानेच शिकतो. आणि तुला ह्याची काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काही नाही, शून्य बॅकग्राऊंड. फॅमिलीमध्ये कोणीतरी करतंय आणि अरे चला ह्याला ते मिळालंय, तसं नव्हतं. शून्य फ्रॉम स्क्रॅच जेव्हा तू चालू केलंयस, सगळं शिकलायस आज आणि तू इतक्या छान लेवलवर हे नेलंयस. सो ऍज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट एक क्वेश्चन आहे मला तुला की असं म्हणजे जे लोड एज आपण म्हणतो किंवा असं अगदीच एकटेपणा येऊ शकतो, कारण या कामामध्ये तू काही 10 लोक घेऊन करत नाहीस, तू एकटाच तुझ्या कामावरती फोकस करून ते करतोस. सो त्यावेळेला डज दिस वर्क ॲज युअर मेडिटेशन किंवा त्यातनं बाहेर निघण्यासाठी तू काय करतोस ऑन युअर लोड एज? व्हॉट इज इट दॅट यू डू? सो मी माझ्यासाठी उत्तर देतो. आय एम अ पर्सन विथ अ व्हेरी स्ट्रॉंग फायटिंग स्पिरिट. ओ लवली. कमिंग टू युअर क्वेश्चन, मी जेव्हा जेव्हा काही काम ठरवतो तेव्हा ऑलवेज आय हॅव अ प्लॅन बी. सो प्लॅन ए जे आपलं ठरलेलं काम आहे ते जर नाही झालं तर माझ्याकडे माझं मन गुंतवायला दुसरं काहीतरी असतं. ओके. कारण मी अनेक उद्योग केलेत, अनेक लोकांशी माझा त्याच्यामुळे संपर्क आलाय. सगळी लोक आपल्या चालीप्रमाणे आपल्या प्लॅन्स प्रमाणे चालत नाही. आणि हे जेव्हा तुम्हाला कळत जातं तेव्हा तुमच्याकडे बॅकअप प्लॅन्स तयार व्हायला लागतात. कारण एका बिझनेसमध्ये जर तुम्ही 10 लोकांवर डिपेंडेंट आहात तर 10 लोकांच्या प्रवृत्त्यांबरोबर तुम्ही काम करताय. सो तुम्ही त्यांच्या सायकी, त्यांचा टेम्परमेंट, त्यांचं मोड ऑफ वर्किंग बरोबर तुम्ही डील करताय. ऍडजस्टमेंट ही आलीच, ऍडजस्टमेंट प्रत्येक ठिकाणी आहे. त्याच्यामुळे एखादा 10 दिवस तुमच्याशी चांगला वागतोय आणि 11व्या दिवशी अचानक तो तुम्हाला फटका देतो, तर त्या क्षणी साहजिक तुम्हाला माणूस म्हणून वाईट वाटणार आहे. पण मग तुम्ही प्लॅन बी होता का तुमच्याकडे? म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही निगेटिव्ह विचार करा, पण एक कंटिंजन्सी प्लॅन पाहिजे, कोप अप स्ट्रॅटेजी जी म्हणतो आपण पाहिजे. पडल्यानंतर परत उठण्यासाठी काय करायचं? कारण मला कोणीतरी सांगितलं होतं, आय गेस माझ्या वडिलांनीच हे खूप लहानपणी सांगितलं होतं, मरत तर नाही असणार. बस, सुंदर. खरंच ह्याच्यात म्हणजे
ह्या वाक्यावरच बघ ना सगळं, म्हणजे वर्स्ट कम वर्स्ट सिनारिओ काय होऊ शकतं? मेला तर नाहीये ना, कारण आपण प्रत्येक जण चुका करतो, या बरोबर ग्रेटेस्ट चुका करतो, पण त्या क्षणी एकच प्रश्न येतो की आयदर देर इज अन अंडू येस और नेव्हर डू. नेव्हर डू. या मग तो अंडू आणि नेव्हर डू मधला फरक जर तुम्हाला कळला करेक्ट. किंवा जर तो तिथे जे मॅनेज होत असेल तर त्याच्याबरोबरच यू आर गोइंग टू लिव्ह. कारण लाईफला अंडू नाही आहे ना. बरोबर आहे. सो आय थिंक जेव्हा तुमचे लोज असतात तेव्हा तुम्हाला काही सुचत नसेल तर शांत बसा. कारण मी माझ्या चुकांमधनंही हे बघितलंय की बरेचदा आपण रागवलेलो असताना आपण खूप काहीतरी विचित्र Negative, लोकांना बोलून जातो ज्यांचा काही त्याच्याशी संबंधही नसतो. सो खूप काही केल्या रिसेंट वर्षांमध्ये ज्या दिवशी माझे लो डेज आहेत असं मी म्हणेन, मी कम्प्लिटली शट होतो. ओके. मी त्या दिवशी लोकांशी बोलायला जात नाही, माझं उगाच काहीतरी काम काढायला जात नाही. बरोबर आहे. कारण मला हे दिसतं की माझा राग किंवा माझी तो वाईब कंटिन्यू होणार आहे. करेक्ट. हा अवेअरनेस असणं सुद्धा गरजेचं हा. आहे. तुला माहितीये कुठल्या पॉइंटला आपण शटडाऊन घेतला पाहिजे. लिटरली कम्प्युटर सिस्टीम सारखी आपली कारण बॉडी आहे. अनेकदा असं झालंय ना की आय हॅव स्टार्टेड द डे, येस. एक लिस्ट आहे 5-7 गोष्टींची की हे असं क्रोनॉलॉजिकली होणार आहे, आणि पहिलीच गोष्ट इतकी वाईटरित्या ढासळली आहे आणि तू म्हणते तसा त्या क्षणी मला असं हिट होतो की अरे नाही हा बॅड डे आहे. करेक्ट आहे. पण त्या क्षणी मी ती सगळी 7 कामं ठेवून देतो, ते कॅरी ओव्हर होत नाही ती निगेटिव्हिटी पुढच्या कामांमध्ये. मी जात नाही. वाव. त्याच चांगली. त्याचं कारण असं आहे की मग कारण काय होतं की त्या 7 पुढच्या 5-6 कामाला व्हॉटेव्हर मी तोच थॉट घेऊन जातो. रोल ओव्हर होतच एकातनं दुसऱ्यात, दुसऱ्यातनं तिसऱ्यात. आणि मग मला असं वाटायला लागतं की अरे इट इज अ बॅड डे, हे होणार नाहीये. तू त्या प्रिकन्सिव्ह नोशननी जातोयस, तिथेच प्रॉब्लेम होतो. मग कशाला, मग स्टॉप. परफेक्ट. कारण दुसरी एक गोष्ट मी आता ह्याच्यातनं बिझनेसवरनं मी बघणाऱ्यांसाठी एक मी माझी प्रोसेस सांगतो की मध्ये काही गोष्टी माझ्या पर्सनल फॅमिली फ्रंटला झाल्या ज्याच्यामुळे एक अतिशय चांगली गोष्ट मला शिकायला मिळाली जी माझ्यात नव्हती आतापर्यंत गेल्या 4 वर्ष अलीकडेपर्यंत, मॅक्रो मॅनेजमेंट. की हा वेळ मिळाला ना मी काय करू, तो वेळ मिळाला ना मी कसा तो सत्कारणी लावू, कसा माझा वेळ वाया नको घालू. कारण अगेन इफ यू रिअलाइज जी गेलेली वेळ आहे ती पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळे जर मला जर दिवाळीचं कलेक्शन मला लॉन्च करायचं असेल दिवाळीच्या आधी तर मला एप्रिलमध्ये चालू करावं लागतं. आणि अक्षरशः जिथे जिथे मला स्पॉट्स मिळतील तिथे तिथे मी काम करत राहतो. त्याच्यामुळे मला जर एका दिवशी काम नाही केलं तर मला दिवस वाया गेल्यासारखं वाटतं. बरोबर. तुला असं नाही की खूप वेळ आपल्याकडे आरामात करू, तसं नाहीये. आणि सगळं प्लॅन तुम्ही बघा ना की मी एकच सांगतो, म्हणजे मी असं म्हणणार नाही की मी काही खूप ग्रेट अचीवर आहे, पण तुम्ही अचीवर्सचा जर इंटरव्ह्यूज पाहिले किंवा लाईफ जर्नी पाहिली तर त्यात एकच गोष्ट कॉमन दिसते की दे हॅव कन्सिस्टंटली बीन वर्किंग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दे डिड नॉट वेस्ट टाइम ऑन फुलिश थिंग्स. ऍब्सोल्युटली. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती आपण आपल्या वेळामध्ये, तुम्हीच बघा दिवसात इन्स्टाचे रील्स आपले नुसते स्क्रोल करत बसतो, हा वेळ वायाच जातोय. मला ब्रेक पाहिजे, आय नीड अ बॅक ऑफ, आय नीड माय, सगळं मान्य आहे, या सगळ्या गोष्टी आहेतच, पाहिजेतच. पण तुम्ही त्या किती घेताय, कुठे थांबायचं हे सुद्धा किती एखादी गोष्ट इलॉंगेट करताय. म्हणजे तू बघ, पूर्वी आपल्याकडे 6 डेज वर्किंग होतं, आता ते 5 डेज आलंय. आता कुठेतरी जगात 4 डेजच करतात लोक आलेलं आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे. मग तुम्ही विचार कर की आठवड्यातले 3 दिवस जर तू मजाच करत असशील, ठीक आहे, तर तू 4 दिवस किती इफेक्टिव्ह काम करतेस याच्याकडे लक्ष आहे का? आणि जर तू 3 दिवस घालवत असशील तर वयाच्या 50ला तुला ती अचीवमेंट असणार आहे का जी तू तुझ्या अचीवर्स मध्ये बघतेस? म्हणजे आपल्या आय थिंक यंग ऑडियन्सनी हे जाणणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं हाऊ टू वर्क बॅकवर्ड्स. कारण हे खूप महत्वाचं आहे की आज लता मंगेशकर असेल, सचिन तेंडुलकर असेल किंवा अनेक स्टॉलवर्ड्स असतील वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती उगाच नाही झाली. त्याच्या मागे काय मेहनत आहे. एका लाईफ टाइम मध्ये
10-15 हजार गाणी झाली आहे, ही काही जोक नाही नाही झाली आहेत. आणि तुम्हाला नुसतं गाणं दिसतं, त्याच्या मागच्या रिहर्सल्स आहेत, त्याच्या मागच्या अनेक गोष्टी खरंच आहेत. सचिन तेंडुलकरच्या अनेक तो जो प्रॅक्टिसेस एक शॉट आपल्याला दिसतो त्याच्या मागे किती वर्षांची मेहनत आहे म्हणजे ही आपण पिकासोचा एक अतिशय फेमस उदाहरण आहे की पिकासो एका कॅफेत बसलेला असताना एक बाई त्याच्याकडे येते आणि म्हणते की अहो, ती ओळखते पिकासोला आणि ती म्हणते की अहो तुम्ही माझं एक स्केच करून द्या ना. पिकासो 2 मिनिटात करतो आणि काही एक ह्यूज एक अमाऊंट कोट करतो की हे माझं चार्जेस आहेत. ही म्हणली 2 मिनिटात तर केलं. करेक्ट. तो म्हणला हे 2 मिनिटं आत्ता आहे, त्याच्या lifetimeचं, मागचं लाईफटाईमचं yes. रिच्युअल आहे ज्याच्यामुळे हे मी 2 मिनिटात आज करू शकलोय. ती माझ्या आयुष्याची आणि माझ्या तपस्याची किंमत आहे. करेक्ट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. नाही, थँक्यू सो मच ईशान, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एक मित्र म्हणून तू आपल्या ऑडियन्सशी बोलला, जी यंग मुलं बघतायत त्यांना ह्या गोष्टी आता समजतील आणि ते त्या दृष्टीने त्यांचं पॅशन परस्यू करण्यासाठी मेहनत घेतील. मला एक फक्त सांगायचं जातं आता, कारण तू हा मुद्दा घेतलास की जे काही तुम्हाला आवडत असेल ते करा, त्याच्यात आपण बेस्ट कसे येऊ ते बघा आणि त्याच्यात निश कसं आपल्याला क्रिएट करता येईल, स्पेशलायझेशन कसं क्रिएट करता येईल हे बघा. करेक्ट. कदाचित प्रत्येकाला लागणारा वेळ हा कम्पॅरेटिव्हली कमी जास्त असेल, पण त्याच्यामध्ये दुसऱ्याशी कम्पेअर करून किंवा नाराज होऊन लो फील करून मागे येऊ नका. काहीतरी अचीव करा आणि मग ठरवा की ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे का नाही. पण काहीतरी एक छोटी अचीवमेंट होईपर्यंत त्याच्यातनं मागे हटू नका. ग्रेट. थँक्यू सो मच ईशान. थँक्यू सो मच नेहा. आता मला या स्टुडिओमध्ये आल्यानंतर सगळ्याच गोष्टी घ्यावाशा वाटतात. आता मी तुझा वेळ घेणार आहे, सगळं नीट बघणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर आपण मगाशी बोललोच काय प्रोसेस फॉलो करायची आहे. आणि येस, थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर अँड टॉकिंग टू अस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नेहा. आणि मला खूप छान वाटलं की हा खूप वेगळा इंटरव्ह्यू झाला, कारण तेच प्रश्न येतात आणि ते कुठलेही प्रश्न रिपीट न करता तू एक वेगळ्या दमानी इंटरव्ह्यू घेतला. तुझ्या या नवीन व्हेंचरला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.